प्रचाराचा शेवटचा दिवस उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात कॉर्नर बैठका, प्रचार फेरी, पदयात्रा, सभा, मेळावे, रॅली घेत चांगलाच गाजवला आणि सर्वच जण आता आपापल्या विजयाची गणिते जुळवण्यात व्यस्त झालेत. शेवटच्या एका रात्रीत कोण कुणाचा खेळ करणार याची देखील उत्सुकता वाढली आहे. उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्ते आपल्या मित्रपरिवार, नातेवाईकांना फोनाफानी करून शेवटचा धुरळा करण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. राज्यातील सर्वच लढती या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये विशेषतः महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा स्वरूपात होत असताना मराठवाड्यातील 3 जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी युती आणि आघाडीतील उमेदवारांची चांगलीच दमछाक केल्याचं दिसून येतंय. अक्षरशः प्रमुख उमेदवारांची झोप उडाल्याचं चित्र सध्या मतदारसंघात निर्माण झालंय. आता ते जायंट किलर ठरत बाजी मारतात की युती किंवा आघाडीतील प्रमुख उमेदवाराचं विजयाचं गणित बिघडवतात हे निकालाच्या दिवशीच कळेल. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि गंगाखेड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्या विरोधातील उमेदवारांना चांगलीच टफ फाईट देताना दिसत आहेत. याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सोबतच 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या महानिकालांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी. पहिला मतदारसंघ आहे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा. जिल्ह्यात निर्माण झालेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेले लक्ष्मण पवार हे मागील 2 टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2014 साली त्यांनी पंडित घराण्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. यावेळी महाविकास आघाडीत जिल्ह्यातील ही एकमेव जागा ठाकरे सेनेला सुटली असून माजी आमदार बदामराव पंडित हे रिंगणात आहेत. शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या पूजा मोरे यांना प्रस्थापितांनी धक्का देण्यासाठी ऐनवेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी मिळवत मतदारसंघात वातावरण निर्मिती केली आहे. त्या मराठा आरक्षण आंदोलनात प्रत्येक वेळी सक्रिय होत्या. शिवाय जरांगे पाटील आणि माझा उद्देश समान आहे, त्यामुळे समाज मला सहकार्य करेल असा त्यांना विश्वास आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित हे उमेदवार आहेत. 2019च्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता, पण यावेळी विजयश्री खेचून आणण्यासाठी काका विरुद्ध त्यांनी दंड थोपटलाय. लोकसभेतील पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात असलेल्या सरपंच प्रियंका खेडकर यांना ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा त्यांच्या विजयावर देखील शिक्कामोर्तब करू शकतो. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे या मतदारसंघावर वैयक्तिक लक्ष देऊन आहेत. शिवाय खेडकर या ओबीसी वंजारी समाजातून येतात, तर इतर सर्व उमेदवार हे मराठा समाजातून येत असल्याने त्या सर्वांमध्ये मराठा मतांचे विभाजन अटळ आहे. लोकसभा निकालात या मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांना 1,34,505 एवढी मतं, तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 95,409 मतं मिळाली होती. ओबीसी आणि दलित एकगठ्ठा मते मिळाली तर प्रियंका खेडकर प्रस्थापितांसोबत इतर उमेदवारांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. लक्षवेधी अशी तिरंगी लढत होत असलेला परभणी जिल्ह्यातील मतदारसंघ आहे जिंतूर सेलू विधानसभा. प्रकाश आंबेडकरांची विराट जनसभा नुकतीच जिंतूर शहरात पार पडली. त्यामुळे मागील वर्षभरापासून मतदारसंघ पिंजून काढत असलेले सुरेश नागरे यांनी शेवटच्या क्षणी आघाडी घेतल्याचं बोललं जात असलं तरी यांचं रूपांतर मतदानात किती होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे ते सुपुत्र असून यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून ते मतदार बांधणी करत होते. पण महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकवत मतदारसंघात आजी माजी आमदारांची हवा टाईट केली आहे. कारण सुरुवातीपासूनच ओबीसी मतांवर भिस्त ठेवून असलेले नागरे आणि आता दलित आणि काही प्रमाणात मुस्लिम मतांची साथ मिळत असल्याचं बोललं जातंय. नागरे यांच्या विजयासाठी मतदारसंघातील ओबीसी, दलित आणि मुस्लिम नेते शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांचं पारडं भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यापेक्षा निश्चितच जड असल्याचं बघायला मिळतंय. सेलू इथे शरद पवार यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. मेघना बोर्डीकर या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावर मराठा समाज देखील काही प्रमाणात नाराज आहे. त्यांच्यासाठी मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभा झाल्या आहेत। मात्र मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामुळे बोर्डीकर आणि भांबळे या दोन मराठा उमेदवारांमध्ये मताचे विभाजन होऊन त्यांचा सरळ फायदा नागरे यांना होताना दिसत आहे। शिवाय लोकसभेला महादेव जानकर यांना आपल्या मतदारसंघातून आघाडी देण्यात मेघना बोर्डीकर अपयशी ठरल्या होत्या। एकंदरीत जिंतूरची निवडणूक ही जातीय समीकरणावर गेली असून यात एका रात्रीत जो वातावरण फिरवणार तो आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थानिक सांगत आहेत। असो, पण जिंतूर सेलू मतदारसंघात कमळ विरुद्ध तुतारी विरुद्ध गॅस सिलेंडर असा रंगतदार सामना बघायला मिळतोय। वंचित बहुजन आघाडीने वातावरण टाईट केलेला तिसरा मतदारसंघ आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा। महायुती पुरस्कृत रासपचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे हे पुन्हा एकदा मैदानात असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडी करून ठाकरे सेनेचे विशाल कदम यांचं आव्हान आहे। यांच्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी संघर्षाची किनार देखील आहे। तर या दोघांसमोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आमदार सीताराम मामा घनदाट यांचं तगडं आव्हान असणार आहे। ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। सीताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे चेअरमन असून 3 वेळा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले। 2019च्या निवडणुकीत याच तिघा जणांमध्ये अटीतटीची तिरंगी लढत बघायला मिळाली होती। त्यात तुरुंगातून निवडणूक लढणाऱ्या रासपच्या गुट्टे यांना 81,169 मते, शिवसेनेच्या विशाल कदम यांना 63,111 मते तर अपक्ष सीताराम घनदाट यांना 52,247 मतं मिळाली होती। घनदाट यांची स्वतःची अशी मजबूत वोट बँक मतदारसंघात असून यावेळी दलित आणि काही प्रमाणात मुस्लिम मते त्यांच्या पारड्यात पडल्यास मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतो। आमदार गुट्टे यांना महायुतीतूनच विरोध होताना दिसत आहे। माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे ठाकरे गटाच्या विशाल कदम यांचा प्रचार करत असून गुट्टे यांना पराभूत करण्यासाठी चांगलेच तयारीला लागले। मधुसूदन केंद्रे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे मेव्हणे असून 2019 मध्ये गुट्टे यांनी त्यांचं डिपॉझिट जप्त केलं होतं। परळीत धनंजय मुंडे यांना आमदार गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड विरोध करत असल्यामुळे मतदारसंघात प्राबल्य असणारा वंजारी समाज एक गठ्ठा गुंटे यांच्या बाजूनी राहील का हा प्रश्न आहे। शिवाय पंकजा मुंडेंनी येथे सभा घेतलेली नाहीये याचीही चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना या एकमेव मतदारसंघातून आघाडी मिळाली होती। त्यामुळे खासदार संजय जाधव यांचा मोठा फोर्स विशाल कदम यांच्या पाठीशी आहे। मतदारसंघाला पहिल्यांदाच मराठा आमदार मिळवून देण्यासाठी समाजाने देखील चांगलीच कंबर कसली आहे। मतदारसंघात मुस्लिम मतदार हा निर्णायक भूमिकेत राहणार असून तो ज्या बाजूने जाईल त्याचा विजय निश्चित मानला जातोय। असे असले या मतदारसंघाचा निकाल या मतदानाच्या शेवटच्या 2 दिवसात फिरतो हा इतिहास आहे। कारण लक्ष्मी अस्त्राचा नियोजनबद्ध आणि पुरेपूर वापर मतदारसंघात नेहमीच बघायला मिळतो। लक्ष्मीपुत्राचा मतदारसंघ अशी गंगाखेडची ओळख आहे। गुट्टे विरुद्ध घनदाट विरुद्ध कदम यांच्या अत्यंत चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागले। यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।